ज्ञानेश्वरी अध्याय 8 गोवी क्रमांक 211। पावारेने की उदके जय देवियाचे दिवे पण झाके ते असतीय काय देखे दिठी आपुली। असे पहा की वाऱ्याने अथवा पाण्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, तेव्हा पूर्व झालेली आपली दृष्टी कार्यरत असूनही अंधारात दिवा नसल्यामुळे पाहू शकते काय, तूच सांग बरे। तैसे देहाचे विषम वादे देह अंत बाहेरी क्लेश माते ते विझोनी जाय उचिते अग्नीचे जेव्हा। त्यावेळी मृत्युमुखी होणाऱ्या विषम वदांचे शरीर आत बाहेर कफाने व्याप्त होते, त्यावेळी जठर अग्नीचे तेज विझून जाते। ते वेळू प्राणासी प्राणो नाही तेत बुद्धी असुनी करील काही। म्हणून अग्नी विन देही चैतन्यान धारे। त्यावेळी प्राण्याला क्रियाशक्ती नसते, अशा वेळी बुद्धी असूनही ते काय करू शकेल। म्हणून देहात जठर अग्नी असल्याशिवाय देहात चैतन्य वाहत नाही। अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखुल ओला। वाया आविष्य वेळी आपुला अंधारे गिवसे। अरे देहातील अग्नी जर नाहीसा झाला तर तो देह न राहता ओल्या चिखलाचा गोळा असतो। यावेळी आयुष्य आपला वेळ व्यर्थपणे अंधारात शोधित राहतो। आणि मागील स्मरण अवघे ते तेने अवसरी संभाळावे, मग देह त्वजुनी मिळावे स्वरूपिके। त्यावेळी मागे केलेले परमेश्वराचे स्मरण पूर्णपणे सांभाळावयाचे असते आणि मग देहाचा त्याग करून ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य पावावयाचे असते, परंतु असे काहीच घडत नाही। तव तया देह क्लेश माते चिखली चैतन्याची बुडवणी गेली। तेथ मागील पुढील तो ठेली आठवण सहजे। देहाच्या समयी कफाच्या चिखलात ज्ञान शक्ती बुडून गेल्याने मागील व पुढील गोष्टी